आता मार्केटमध्ये कशा पद्धतीने आपल्याला वर्किंग करायचं आणि सोमवारी मार्केट कसं राहू शकतंय आणि ह्या येणाऱ्या वीकमध्ये कुठल्या साईडला जास्त मार्केट राहू शकतं. तर एक्झॅक्टली बघा मार्केट ज्या ठिकाणी आहे ती लेवल आहे 24,831 आणि तुम्हाला मी मागच्या वीकमध्ये सांगितलेलं की मार्केटनं जर 24,500 किंवा 5,500 जर क्रॉस केला तर तुम्हाला 25,000 ही लेवल दिसून येणार. 2 दिवस झालं मार्केट त्या दरम्यान सस्टेन केलेलं आहे. पण हे सस्टेन असं दर्शवतं की मार्केटला 25,000 या लेवलला जायचं आहे. आता हे मी प्रिडिक्शन कसं केलं किंवा हे माझा अनुमान कसं झाला किंवा कशा माध्यमातून केलं हे तुम्हाला फक्त आपल्या क्लासमध्येच मिळतं आणि जसं मी अनुमान करतोय तेच अनुमान तुम्हाला ऍक्युरेटली वर्किंग होताना 2-3 दिवसात पण दिसून जाईल. मंगळवार किंवा बुधवार ह्या 2 दिवसात तुम्हाला 25,000 लेवल पण दिसून येईल. एक्झॅक्टली लास्ट डे गुरुवार, त्या गुरुवार पण तुम्हाला 25,000 लेवल मार्केटमध्ये दिसून येऊ शकते. फक्त जर बायिंग करत असाल तुम्ही जर कधीही पोझिशन होल्ड ठेवू नका. आजच घ्या आणि आजच सेल करा. ह्याच प्रोसेसला जास्त महत्त्व द्यायचं. जास्त होल्डिंगच्या प्रोसेसला महत्त्व द्यायचं नाही. त्याच्यामुळे तुमचं जेवढं कॅपिटल सेफ राहतं तेवढं कॅपिटल सेफ राहील. अन्यथा तुम्ही जर होल्ड ठेवत गेला तर तुमचा स्टॉप लॉस मोठा होऊ शकतो आणि तेवढं प्रॉफिट कॅच करणं एवढं पण इझी नसतं किंवा सायकोलॉजीनुसार एवढं पण सोपं नसतं. त्याच्यामुळे कधी पोझिशन सहज होल्ड ठेवायचं नाही. आता एक्झॅक्टली आपण बँक निफ्टीचा ट्रेड होल्ड करायला सांगितलं. कारण जसं तुम्हाला मी इथं प्लॅनिंग सांगितलं 24,831 ला मार्केट आहे आणि मार्केट 25,000 ह्या लेवलला जाऊ शकतं. प्लस तुम्ही फक्त सोमवारचं जर प्लॅनिंग जर करत असाल तर सोमवारी जर तुम्ही बघितला तर मार्केटनं ह्या लेवलला आणि ह्या लेवलला बरोबर रिस्पेक्ट केला. ह्या लेवलच्या खाली गेलेलंच नाही. आज जाऊन आलं पण ह्याच्या खाली क्रॉसही त्याने केलेलं नाही. म्हणजे मार्केटला डाऊनला तरी जायचं नाही. आता ही कॅन्डल अशी झाल्या तर एक्झॅक्टली ही ट्रेडलाईन जी आहे या ट्रेडलाईनला ब्रेक होताच आपल्याला इथपर्यंत टार्गेट दिसून येऊ शकतं 24,959. पण जसं सांगितलं तसं 25,000 ही लेवल पण त्याच स्पाईक मध्ये दिसून येऊ शकते. फक्त 25 ब्रेक करणं थोडं जरासं अवघड राहील. कारण 25,000 ही पूर्ण म्हणजे एक्झॅक्टली तर एक तर सायकोलॉजिकल लेवल्स आहेत ती आणि सायकोलॉजिकल लेवल ब्रेक करणं एवढं पण इझी नसतं. त्याच्यामुळे ती लेवल ब्रेक होऊ शकत नाही. तर एक्झॅक्टली फक्त तुम्हाला ह्या वीकमध्ये 25,000 निफ्टी दिसून येऊ शकतं. त्याच्यानंतर तुम्ही जर बँक निफ्टीमध्ये जर बघितला तर बँक निफ्टीमध्ये आता जो ट्रेंड चालू आहे किंवा बँक निफ्टीमध्ये आता जी कंडिशन चालू आहे त्या कंडिशन नुसार बँक निफ्टीनं 50,797 ला सपोर्ट घेतलेला आहे. आता सपोर्ट जसा घेतलेला आहे तसं मार्केटला एक अप साईडला मुवमेंट द्यायला हवी होती म्हणजे 51,018 आणि त्याच्यानंतर 51,165 ह्या लेवलला किंवा ह्या टार्गेटला मार्केट जायला असायला पाहिजे होतं. तर एक्झॅक्टली मार्केट त्या लेवलनं तिथं जाईल. फक्त आपल्याला जर असं पेशन्स घेऊन थांबावं लागणार आहे. जेवढा आपण पेशन्स घेऊन थांबेल तेवढा आपल्याला चांगला प्रॉफिट होऊ शकतो. आता ही जी लेवल आहे ही एक तर लेवल मार्केट गॅप अप होऊन ऑलमोस्ट करू शकते. समजा जर फ्लॅट झालं एक्झॅक्टली जर फ्लॅट झालं तर हा रेजिस्टन्स परफेक्टली वर्किंग करणार. मग तुम्हाला आहे तसं मग तुम्हाला स्टॉप लॉस किंवा ते लॉस बुक करावा लागणार. अन्यथा जर ह्या झोनच्या वरती म्हणजे एक्झॅक्टली 51,068 ह्याच्या वरती किंवा डायरेक्ट 51,165 शक्यता आहे की जास्तीत जास्त गॅपअपच होईल. 80 ते 90% आपल्याला असं वाटतं की मार्केट गॅपअपच व्हायला पाहिजे. 10% फ्लॅट आणि गॅपडाऊनची तर शक्यता एकदम कमीच आहे. पण कुठल्या न्यूज नाही, न्यूजचा इफेक्ट नाही किंवा मार्केटमध्ये जे सेंटिमेंट जे सांगत आहे ते एक्झॅक्टली जरी प्रेशराईज असलं किंवा स्टॉक जरी निगेटिव्ह असलं तरी मार्केटला खाली आणण्याचा प्रयत्न अजिबात केला जात नाही किंवा मार्केट खाली येत पण नाही. जरी स्टॉक्स निगेटिव्ह असलं तरी आपण प्लॅनिंग नुसार आपलं फक्त सी साईडला आपण बऱ्यापैकी ह्या वीक मध्ये वर्किंग करणार आहोत. जर समजा जर निफ्टी जर 25,000 जर लेवलला गेला तर तुम्हाला बँक निफ्टी पण 51,600 आणि 51,800 ही लेवल पण लवकरात लवकर आपल्याला बँक निफ्टीमध्ये दिसून येऊ शकते. ओके, अशाच प्रेडिक्शन साठी आपल्याला फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. जसं आपलं एखादं प्रिडिक्शन येईल रोजच्या रोज तुम्हाला समजून जाईल. आपलं जे प्रिडिक्शन आहे आता एक तर मार्केट झाल्या तुम्हाला येऊन जाईल एक 4-5च्या दरम्यान. त्यामुळे तुम्हाला लगेच मार्केटचा एक अंदाज येऊन जाईल की सोमवार कसं ओपन होईल किंवा कसं राहू शकतं. ओके, थँक्यू.